आणि पुढची अतिशय दुःखद अशी बातमी आहे। पुण्याचे आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं निधन झालंय। आज पहाटे 5 वाजता कोरोनानं त्यांचं निधन झालं। गेले 3 वर्षांपासून ते TV9च्या परिवारात होते। या अगोदर ETV तसंच ABP माझा इथे देखील त्यांनी काम केलं होतं। रायकरांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत। अवघ्या वयाच्या 42व्या वर्षी काळानं हा घाला घातलेला आहे। गेले 15 वर्षांपासून पांडुरंग पत्रकारितेमध्ये होते। पुण्याच्या अनेक समस्या त्यांनी आतापर्यंत हिरिरीने मांडलेल्या होत्या। अतिशय धडाडीचे असे पत्रकार मात्र आज आपल्यात नाहीत। आज पहाटे कोरोनामुळे त्यांचं निधन झालंय। निसर्ग चक्रीवादळ आलं तेव्हा देखील आपला जीव धोक्यात घालून त्यांनी इथे जाऊन रिपोर्टिंग केलेलं होतं। थेट जातोय पुण्याला अश्विनी सातवडोके माझी सहकारी आपल्यासोबत आहे। अश्विनी, आपल्या परिवारातला सदस्य आज आपण गमावलेला आहे कोरोनामुळे। आपल्या प्रत्येकासाठी हा खूप मोठा धक्का, काय सांगाल? वैभव, खरं तर हा खूप मोठा धक्का आहे, कारण की रोज आपण ज्या सहकार्यासोबत काम करत असतो, आपण जेव्हा सतत आउटडोअरला जातो तेव्हा आपण कुटुंबियांपेक्षा जास्त वेळ जो आहे तो आपल्या सहकार्यासोबत घालवत असतो। आणि तुला जर आठवत असेल तर राज्यातला पहिला पेशंट जो आहे कोरोनाचा तो पुण्यामध्ये सापडला होता आणि त्या पहिल्या दिवशीचं रिपोर्टिंग रात्रीचं जे आहे ते पांडुरंगनं केलं होतं। आपण सगळ्या पातळ्यांवरती काळजी घेत होतो, म्हणजे सगळ्या पातळ्यांवरती। आणि जेव्हा 19 तारखेला पांडुरंगला थोडीशी कणकण आली, त्यानंतर पांडुरंगची टेस्ट आपण केली, ती निगेटिव्ह आली होती। मात्र पुन्हा एकदा पांडुरंगला अचानक त्रास झाला आणि रविवारी जी अँटीजन टेस्ट केली त्यामध्ये पांडुरंग हे पॉझिटिव्ह आले। आणि त्यानंतर तत्काळ आपण सगळे जेवढी मदत जी आहे ती करता, म्हणजे इथली यंत्रणा कशी होईल, बेड अवेलेबल होत नव्हते। पांडुरंगची ऑक्सिजन लेवल जी आहे ती खूप कमी झाली होती सुरुवातीला। त्यांना जेव्हा इकडून शिफ्ट करत होते तर ती 77 इतकी ऑक्सिजन लेवल झाली होती। मग नंतर आपण जे नवीन शिवाजीनगरला जम्बो कोविड हॉस्पिटल अगदी कोट्यावधी रुपये खर्च करून मोठा गाजावाजा करत उभारण्यात आलेला आहे, तिथं सोमवारी रात्री 10:30 रविवारी रात्री 10:30-11च्या सुमारास पांडुरंगला पण बेड अवेलेबल करून दिला, ऑक्सिजन लावलं। मात्र ऑक्सिजन पांडुरंग सपोर्ट करत नव्हता। काल दुपारी जो 77 वरती ऑक्सिजन होता तो त्याचा 80 वरती आला। थोडी प्रोग्रेस होत होती दिवसभर, म्हणजे आम्ही सतत मी असेल, आपला योगेश असेल, इथली सगळी टीम, म्हणजे इतर चॅनलचेही जे आपले सगळे सहकारी आहेत ते सतत आम्ही सगळे संपर्कामध्ये होतो। आम्ही दुपारी 3च्या दरम्यान त्याला दुसऱ्या एका डॉक्टरांशी कन्सल्ट करून काही औषधं जी आहेत ती इथं आणली, पण इथं जी सिस्टीम आहे एकूण ती औषधं त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत। आणि आपण काल सगळे विसर्जनाच्या यात होतो। त्यानंतर पुन्हा जेव्हा संध्याकाळी 7 नंतर आम्ही सगळे असेल, म्हणजे त्यामध्ये मंदार, वैभव, पंकज केळकर हे सगळे आम्ही या ठिकाणी आलो। खूप प्रयत्न करून, म्हणजे विभागीय आयुक्त असतील, महापौर असतील, कमिशनर असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करून दीनानाथ मंगेशकरला 8च्या सुमारास एक बेड अवेलेबल झाला। मात्र बेड अवेलेबल झाल्यानंतर जी कार्डियक ॲम्ब्युलन्स हवी होती शिवाजीनगर पासून दीनानाथला कोथरूडला न्यायला, अत्यंत म्हणजे हा एक 5 ते 7 मिनिटाचा रस्ता आहे, पण तिथपर्यंत नेण्यासाठी आपल्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स जी आहे ती उपलब्ध झाली नाही। महापालिकेकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स नाहीये। त्याचबरोबर जी कार्डियक ॲम्ब्युलन्स सुरुवातीला पहिल्यांदा आली रात्री 10:15च्या सुमारास, त्याच्यामध्ये डॉक्टर होते पण व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हता। मग आम्ही दुसऱ्या ॲम्ब्युलन्ससाठी प्रयत्न सुरू केले। आम्ही 108ला बोललो, आम्ही इथल्या सगळ्या यंत्रणेला फोन लावला, मात्र कोणाचा व्हेंटिलेटर खराब होता, कोणी दुसरं पेशंट घेऊन चाललं होतं। आणि आम्हाला रात्री 2 पर्यंत जे आहे ते ॲम्ब्युलन्स जी आहे ती मिळाली नाही। रात्री 1:30 वाजता पांडुरंगनं व्हॉट्सअपला एक मेसेज केलेला आहे की हे खूप वाईट आहे आणि मला इथून न्या। हा 1:30 वाजताचा रात्रीचा पांडुरंगचा मेसेज आहे। माझ्यासोबत मंदार आहे, म्हणजे पहाटेपासून मंदार आम्ही हे करतोय। मंदार, रात्री आपण सगळे होतो, एकूण हा सगळा घटनाक्रम ॲम्ब्युलन्स न मिळणं, आपण सगळ्यांना फोन करणं आणि आत्ताची जी अवस्था आहे, आपण आपला सहकारी गमावलेला आहे।
अश्विनी, आपण एरवी लोकांच्या बातम्या करतो, परंतु वेळ अशी आली आहे की आपली बातमी झालेली आहे आणि ही परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे आपण वारंवार लोकांना, आपण सगळे वेगवेगळ्या चॅनलचे प्रतिनिधी बातम्यांमधून सांगत असतो, परंतु ही परिस्थिती आपल्यावरती ओढवलेली आहे आणि ती बातमी सांगण्याची नाही तर आपलीच एक बातमी या निमित्ताने झालेली आहे आणि इथल्या आरोग्य व्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघालेले आहेत. आपण ते दररोज बातम्यांमधून सांगत असतो, परंतु आता हे सांगणं जे आहे ते दुर्दैवाने पांडुरंगच्या मृत्यूच्या स्वरूपामध्ये सांगावं लागतं आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. जसं की अश्विनी सांगत होती की काल रात्री या ठिकाणी आम्ही सगळे पत्रकार, पुण्यातले पांडुरंगचे सहकारी मित्र या ठिकाणी होतो आणि त्याला जम्बो हॉस्पिटलमधून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला इथून शिफ्ट करायचं होतं. त्यासाठी तिथे ॲम्ब्युलन्सची गरज होती आणि ते ॲम्ब्युलन्स कार्डियक ॲम्ब्युलन्स असणं गरजेचं होतं, ज्यामध्ये व्हेंटिलेटर आणि ICU आणि ऑक्सिजनची सुविधा असणं त्या ठिकाणी आवश्यक होतं. मात्र अशी ॲम्ब्युलन्स काल रात्रभरामध्ये या ठिकाणी उपलब्ध झाली नाही. एक ॲम्ब्युलन्स आली ज्यामध्ये व्हेंटिलेटर खराब झालेला होता, त्यानंतर दुसरी ॲम्ब्युलन्स आली ज्यामध्ये डॉक्टर नव्हते आणि हे सगळं होण्यास जवळपास 12-12:15 वाजून गेले आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी प्रयत्न करायचं ठरवलं आम्ही. मात्र पहाटे पुन्हा पांडुरंगची परिस्थिती खालावायला सुरुवात झाली. आम्ही 4 वाजल्यापासून पुन्हा सगळीकडे फोन करत होतो. अश्विनी असेल, वैभव असेल किंवा इतर सहकारी असतील, हे सगळे यामध्ये होते. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडूनच मला फोन आला की ॲम्ब्युलन्स आम्ही पाठवतो आहोत आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटमधून फोन आला आणि की ॲम्ब्युलन्स निघालेली आहे. आम्ही सगळे पहाटे या ठिकाणी पोहोचलो. मात्र पोहोचताच आम्हाला जे समजलं की पांडुरंग चं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर काही वेळामध्ये या ठिकाणी ही ॲम्ब्युलन्स पोहोचली, परंतु त्याचा काही उपयोग नव्हता. तोपर्यंत पांडुरंगचं निधन झालेलं होतं. याच्यातून ह्या आपल्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेचे काय परिस्थिती आहे हे समोर येतं आणि पुण्यातील परिस्थिती किती गंभीर बनलेली आहे. जर पत्रकाराला या ठिकाणी वेळीच ॲम्ब्युलन्स मिळत नसेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल याची कल्पना या ठिकाणी येऊ शकते आणि यासाठी ही सगळीच यंत्रणा जबाबदार आहे. महापालिका असेल, राज्याची आरोग्य यंत्रणा असेल, ही सगळीच यंत्रणा या ठिकाणी जबाबदार आहे. वेळीच जर ॲम्ब्युलन्स भेटली असती, पांडुरंगला इथून जर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं असतं तर आम्हा सगळ्यांना असं वाटतं की तो नक्कीच आपल्यामध्ये आज असता, या ठिकाणी तो आज जिवंत असता. अश्विनी, वैभव, योगेश पण माझ्या सोबत आहे की रविवारी जेव्हा पांडुरंग कोपरगाववरनं निघाला आणि तेव्हापासून आम्ही सगळे त्याच्यासाठी बेड शोधत होतो. रविवारचा अनुभव यापेक्षा आम्हाला धक्कादायक होता. इथं कोविड सेंटर जे खूप मोठा गाजावाजा करून 800 बेडचं कोविड सेंटर की ज्याच्यामध्ये 600 ICU बेड असल्याचं सांगितलं जात आहे, 200 व्हेंटिलेटर असल्याचं सांगितलं जात आहे, पण तिथला अनुभव जो आहे तो योगेश सांगेल. कारण रविवारी मी पंढरपूरवरनं आंदोलन कव्हर करून ट्रॅव्हल करत होते. योगेश या ठिकाणी होता, तो आणि आम्ही सगळेच रविवारी सुद्धा बेडसाठी आम्ही खूप झटलो. रविवारी पण आम्हाला वेळेत बेड मिळालं नाही. योगेश, रविवारी काय काय झालं? एखाद्याचा मृत्यू इतका स्वस्त होऊ शकतो? अश्विनी, ज्यावेळी शनिवारी माझं पांडुरंगशी बोलणं झालं होतं त्यावेळी तो बोलला की मी आता बरा होतोय, म्हणजे गोळ्या औषधं चालू आहेत. त्याला सुरुवातीला वाटलं डेंग्यू झाला की काय. त्यानंतर रविवारी तो जेव्हा पुण्यात आला, सुरुवातीला हिंजवडीतल्या बिप्रो हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं. तू जेव्हा फोन केला, हायपो लेवलचा ऑक्सिजन त्याला तिथं मिळत नव्हता. मग त्यानंतर आपण ठरवलं की त्याला जम्बो हॉस्पिटल, एक खरं तर ज्याकडे पुणेकरांना एक दिलासा मिळेल अशा पद्धतीचं हे हॉस्पिटल, त्या ठिकाणी व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेड ही सगळ्या सुविधा त्याला या ठिकाणी उपलब्ध होतील अशा पद्धतीने आपण त्याला जम्बो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं ठरवलं. मात्र ज्यावेळी जम्बोमध्ये त्याला दाखल करायचं होतं त्यावेळी अतिशय भयानक अनुभव आला. तो अर्थात ज्यावेळी जम्बो हॉस्पिटलने 2 हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, त्या हेल्पलाईन नंबरवरती कंटिन्युअसली जवळपास अर्धा ते पाऊण तास आम्ही फोन करत होतो की त्याला ॲडमिशन मिळावं. शेवटी महानगरपालिकेचे VG कुलकर्णी, इथल्या पत्रकारांशी बोलून VG कुलकर्णी जे बेडची व्यवस्था बघता अशी एक माहिती मिळाली होती, त्यांच्याशी बोलून तिथला एक नंबर मिळाला. ज्यावेळी तिथनं फोन आला त्या जम्बो कोविडमधनं, त्यावेळी एका चित्रकलेचे शिक्षक जे ही संपूर्ण माहिती भरून घेत आहेत त्यांना या ठिकाणी अपॉइंट केलंय. त्यांनी ही सर्व माहिती भरून घेतली
आणि त्यांनी हे सगळं वास्तव सांगितलं की ज्यावेळी ही माहिती सगळं की त्याचं ऑक्सिजन लेवल, त्याचं इतर फॅमिली बॅकग्राऊंड ही सगळी माहिती भरून घेतली आणि त्यांनी हे पण सांगितलं जर तू पुण्यातला पेशंट असेल तर त्याला मोफत उपचार होईल, बाहेरचं त्याचं राशन कार्ड असेल तर त्याला पे होईल, ही सगळी माहिती दिली. त्यांना म्हटलं पैशांची तुम्ही काळजी करू नका, आमचा पेशंट आधी तुम्ही ॲडमिट करून घ्या. त्यानंतर त्यांनी फॉर्म भरून घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला हा फॉर्म आता एका डॉक्टरांकडे जाईल आणि ते डॉक्टर जवळपास 15 ते 20 मिनिटांनी तुम्हाला फोन करतील. मात्र 15 ते 20 मिनिटात त्यांचा फोन नाही आला. मी स्वतः त्या जे शिक्षक होते त्यांना वारंवार फोन करत होतो की सर तुमच्याकडनं फोन आज आला नाहीये, त्यांना सांगा की लवकरात लवकर फोन करायला. मग त्यानंतर जवळपास अर्धा तासांनी त्या डॉक्टरांचा फोन आला तर त्यांनी पुन्हा एकदा तेच जे त्या शिक्षकांना ज्यांना फॉर्म भरताना जी माहिती दिली होती तीच माहिती पुन्हा त्यांनी विचारली की त्याचं ऑक्सिजन लेवल काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याला आधी काही त्रास होता का, ही सगळी माहिती त्यांनी पुन्हा विचारली. आणि त्यानंतर त्यांनी डिसिजन घेतलं की आम्ही वरिष्ठांशी बोलून याला कुठल्या याला ऍडमिशन मिळेल. हा सगळं जर पाहिलं वैभव तर प्रचंड वेळ खाऊपणा या ठिकाणी होता. काल दुपारी जेव्हा मी या ठिकाणी 3 वाजता मी पांडुरंगसाठीची काही औषधं जी आहेत ते आपण नेहमी दुसरं एक ओपिनियन घेत असतो, तर पांडुरंगचं त्यावेळेस म्हणजे दुपारी काल 12 वाजल्यापासून पिंपरीतले जे होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत डॉक्टर अमरसिंह निकम यांच्यासोबत व्हॉट्सअपवरती मी डॉक्टर आणि पांडुरंग आम्ही चॅट करत होतो. पांडुरंग स्वतः मेसेज करत होते. त्यानंतर पांडुरंग व्हिडिओ कॉलवरती आम्ही पांडुरंगशी हे केलो. पांडुरंगला बोलता येत नव्हतं, धाप लागत होती, पण व्हिडिओ कॉलवरती पांडुरंग एक्सप्रेशन्सद्वारे आम्हाला सांगत होते की काय होतंय. दुपारी 3 वाजता मी औषध या ठिकाणी दिलं आणि आम्हाला इतकं वाईट म्हणजे खरं तर यात काय करावं आम्हाला कळत नाही. आम्ही आमच्या 300 मीटर अंतरावरती असलेल्या मित्राला तो गेल्यानंतर सुद्धा ते औषध जे आहे ते पोहोचू शकलो नाही. रात्री 8:30 वाजता मी जेव्हा पुन्हा एकदा पांडुरंगला मेसेज केला, आम्ही बोलत होतो की तुम्हाला औषध मिळालंय का, तुम्ही घेतलंय का, तर त्यांचा मला मेसेज आहे की तो माणूस औषध शोधतोय. म्हणजे काल जेव्हा दुपारी इथे आले त्या आपलं जर आता पीसीआर जर कालचे व्हिज्युअल्स आपल्याला या ठिकाणी प्ले करता आले पीसीआरला तर मी सांगेल काल मी जे व्हिज्युअल्स पाठवले आहेत, सोमवारी या ठिकाणी एक डेथ झाली होती, त्यांना काल बॉडी जी आहे ती ताब्यात मिळाली. म्हणजे बघ 24 तासानंतर इथं बॉडी ताब्यात मिळते. रात्री जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांना इथं हेल्पलाईनवरनं फोन जातोय, बेड अवेलेबल आहेत. पेशंट दारावर आल्यावरती इथले बाउन्सर सांगतायत बेड आता अवेलेबल नाहीये. खूप प्रचंड वाईट परिस्थिती आहे. आपल्याकडे कालचे व्हिज्युअल्स आहेत, कालच्या लोकांच्या वाईट आहेत, लोक त्यांच्या कहाण्या सांगतायत, लोक इथे अटेंड करायला कोणी नाहीये, पुरेसा स्टाफ नाहीये. मग हा प्रश्न निर्माण होतो की तुम्ही हे हॉस्पिटल सुरू करण्याची घाई कशासाठी केली, की का म्हणून. जर तुमची यंत्रणा सक्षम नाहीये, यांच्याकडे हे सगळं हॉस्पिटल जे आहे ते एजन्सीला चालवायला दिलेलं आहे, याच्यावरती महापालिकेचं कुठलंही नियंत्रण नाही. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी फोन उचलत नाहीत. आम्ही सगळे फोन करून थकलेलो आहेत. आता सुद्धा आम्हाला पांडुरंगच्या मिसेसची अँटीजन टेस्ट करायची आहे, ती अजून झालेली नाही. त्या सतत त्यांच्या संपर्कात आहेत. अगदी त्या घरी एकट्या होत्या आणि काही मिनिटापूर्वी आम्ही त्यांना ही घटना सांगितली आणि त्यानंतर मी ही बातमी देण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. साधा अँटीजन किट जे आहे ते अद्यापपर्यंत इथं उपलब्ध झाले नाही. चंद्रकांत फुंदे पण आहेत की जे काल दुपारी ते या ठिकाणी माझ्या सोबत होते. काय कालचं चित्र इथं काय होतं, काय सांगाल? अश्विनी, खरं तर आपण पत्रकार आहोत, आपण लोकांच्या बातम्या देतो. आज आपल्याला आपल्या सहकार्याची बातमी द्यावी लागते आणि आपल्यासमोर जातो याची कल्पना करत नाही. काल दुपारी आपण ज्यावेळेस आलो इथं सगळे नातेवाईक अक्षरशः आकांत करून आक्रोश करून सांगत होते, पण तिथल्या प्रशासनाला काही पडलेलं नाही. एका खाजगी लाईफलाईन नावाच्या एजन्सीला हॉस्पिटल चालवायला दिले. सरकारने आणि पालिकेने 75 ते 100 कोटी खर्च करून एवढं मोठं जरी यंत्रणा उभारली असेल आणि एवढं करून जर माणसं वाचत नसतील तर काय उपयोग आहे सिस्टीमचा. थर्ड पार्टीला तुम्ही देताय, पालिका लक्ष देत नाही, कलेक्टर लक्ष देत नाहीत, विभागीय आयुक्त लक्ष देत नाहीत, कोणी लक्ष देत नसेल तर मग उपयोग काय याचा. माणसं वाचण्यासाठी जर कोविड हॉस्पिटल तुम्ही म्हणता आमच्याकडे 200 ICU बेड आहेत, 600 ऑक्सिजन बेड आहेत, एवढं करून जर आज साधा डबा पोहोचत नसेल, औषधं पोहोचत नसतील आमच्या सहकार्यानं, शेवटी आम्ही माणसं आहोत, पत्रकार असलं म्हणून काय झालं, आम्हालाही भावना आहेत. काय काय बोलव, आम्ही इतरांच्या बातम्या करतो, आज आमचीच बातमी होण्याची वेळ आली. गेलाय आमचं सहकार्य, आम्ही गमावलाय, त्याला जबाबदार कोण? सर्व आणि फक्त इथली यंत्रणा आहे. त्यामुळे आता तरी पालिकेने लक्ष द्यावं आणि हे सगळं ताब्यात घ्यावं. थर्ड पार्टीला देऊन उपयोग नाही, ते निष्ठुरपणे वागतात, त्यांना काही घेणं देणं नाही माणसांशी. आज गेली 5 महिने आम्ही फील्डवर आहोत.
स्वतःचा जीव धोक्यात घालून, आमची फॅमिली धोक्यात घालून आम्ही काम करतो. काय उपयोग आहे याचा? माणूस आहे की नाही कोणी? असं काही मी पडलंय की नाही यांना? काय बोलावं तेच कळत नाही. अश्विनी, वैभव, काल जेव्हा रविवारपासून हे सुरू झालं, म्हणजे प्रत्येक जण एक सहकारी म्हणून इथं हे झाला. कुणी म्हणजे मी कुठल्या चॅनलचा आहे, मी कुठल्या पेपरचा आहे, हा कुणी, आम्ही सगळे टीम म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत होतो. पण हे प्रयत्न आमचे का पुरे पडले? आम्हाला सुद्धा या व्यवस्थेपुढे हात टेकावे लागलेत. अक्षरशः गेली 5 महिने आपण अत्यंत काळजी घेतोय. म्हणजे तुला माहिती आहे की पुण्यामध्ये विशेषतः रिपोर्टिंग करताना की ती काळजी घेताना तुम्ही आम्हाला फक्त 2 दिवस बोलवताय, 4 दिवस तुम्ही आम्हाला घरी राहून काळजी घ्या असं सगळं सांगताय. म्हणजे आपण इतकी प्रिकॉशन घेऊन हे काम करतोय. आपलं ऑफिस आपल्या सोबत आहे. रात्री मी आपल्या सिनियर्सची बोलले सर्वांशी की काय मदत लागते ते सांगा. पण एक सिच्युएशन अशी आली की तुम्ही हतबल झाला. रात्री 1 नंतर कुणी आमचा फोन उचलत नव्हतं. अनेकांचे नंबर जे आहे ते स्विच ऑफ होते आणि हतबल झाल्याची वेळ. म्हणजे आपण ठीक आहे, आपल्याकडे आम्ही पत्रकार आहोत, आपल्याकडे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, आपण डायरेक्ट फोन करू शकतो. त्यामुळं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी थेट फोन तर हे सगळं झालं. पण आता आपला जो सहकारी आपण गमावलेला आहे त्याला जबाबदार कोण? ह्या यंत्रणेचं काय करायचं? जी गाजावाजा करत हे हॉस्पिटल जे सुरू केलेलं आहे तिथं जर कुठल्याच रुग्णाला उपचार साधे मिळत नसतील तर याला जबाबदार कोण? महापालिका म्हणते याची जबाबदारी हॉस्पिटलची आमच्याकडे नाही, ती एजन्सीकडे. मग इथल्या या 800 पेशंटची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? हे मात्र इथं कुणी सांगायला तयार नाहीये. वैभव, नक्कीच अश्विनी, आणि आपल्या सगळ्यांच्या भावना या क्षणाला याच आहेत. एकीकडे दुःख प्रचंड आहे अश्विनी, आणि त्याच वेळेला प्रचंड चीड या सगळी व्यवस्थेच्या विरोधातली. कित्येक 100 कोटी खर्च केले जातात, मोठमोठ्या बाता मारल्या जातात, उद्घाटनं केली जातात, मात्र काय खरी परिस्थिती आहे ती देखील आपण बघतोय. आणि तुझ्याबरोबर हे सगळे सहकारी खरं तर विविध चॅनल्समधनं ते आहेत, मात्र एक कुटुंब म्हणून आपण सगळेजण मिळून काम करत असतो. मात्र पांडुरंग गेल्याचं दुःख हे आपल्या प्रत्येकाला तितकंच आहे. आणि अर्थात याला दोषी कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न. सत्यजित तांबे आपल्यासोबत आहेत, युथ काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. सत्यजित तांबे, बाहेरनं फार लखलखाट आणि चकाकी दिसली तरी सुद्धा किती भोंगळ कारभार आहे या प्रशासनाचा हे पुन्हा एकदा पुण्यातल्या या घटनेनं समोर आलेलं आहे. इतरांसाठी ती घटना असली तरी आम्ही आमचा सहकारी पांडुरंग आज गमावलेला आहे. सांगा ना, कोण जबाबदार आहे? नाही, आता मी सगळं वर्णन ऐकत होतो आणि खरं तर मनाला इतक्या वेदना, कारण पांडुरंगशी आपला सगळ्यांचा, म्हणजे जसा तुमचा होता तसा माझाही पर्सनल संबंध होता आणि म्हणून आपल्याला खूपच जास्त वेदना होताना आपल्याला दिसतायत. म्हणजे पांडुरंगचा स्वभाव इतका शांत, संयमी, कधी पत्रकाराचा आविर्भाव त्याच्या वागण्या बोलण्यात नव्हता. तो नगरला आला, पुण्याला होता, मुंबईला होता आणि एक वेगळंच वागणं बोलणं त्याचं असायचं. म्हणजे कधीही आवाज चढून किंवा मोठ्या आवाजात मी त्याला कधी बघितलं नाही. आणि काल जेव्हा मला खरं तर काही पत्रकार मित्रांचा पुण्यावरून फोन आला की अशी परिस्थिती झालेली आहे, तर मी तातडीने प्रयत्न केला. आपण DY पाटील हॉस्पिटलला तिथे संपर्क केला, तिथे बेड अवेलेबल केलं, पण त्याच वेळेस निरोप मिळाला की मंगेशकरला पण बेड मिळालेला आहे. आणि साहजिकच पुण्यातल्या पुण्यात म्हणून मंगेशकरला नेण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला. पण ज्या पद्धतीने त्याला अँब्युलन्स मिळाली नाही किंवा ज्या पद्धतीचं वर्णन आता सगळे माझे पत्रकार मित्र करतायत, म्हणजे मला तर प्रश्न पडलाय की कशा पद्धतीने पुण्यासारख्या शहरामध्ये कशी ही अवस्था असेल हे मी फक्त आता त्याचं इमॅजिनच करू शकतोय. कारण दुर्दैवाने आपण पाहिलं की कोरोनाचं संकट खूप मोठं संकट आहे. दिवसेंदिवस त्याची संख्याही मोठ्या संख्येने वाढत चाललेली आहे. परंतु आता जवळजवळ 4 ते 5 महिने या संकटाला झालेले आहेत. आता तरी आरोग्य व्यवस्था थोडी तरी सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे अशी साधी माफक अपेक्षा आपली सगळ्यांची आहे. आता पांडुरंग आपण बघतोय पत्रकार आहे, पांडुरंगाचा हे विसरून चालणार नाही. आणि आणखी किती बळी गेल्यानंतर आपल्याला जाग येणार आहे सत्यजितजी, हे देखील खूप मोठं खरं तर कोडच आहे. नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. मात्र पहिलीच बातमी अतिशय दुःखद अशी बातमी. पुण्याचे आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं दुःखद निधन झालंय. आज सकाळी 5 वाजता पुण्यामध्ये कोरोनानं त्यांचं निधन झालंय.
गेले 3 वर्षांपासून ते TV9च्या परिवारात होते. त्या अगोदर ETV असेल, ABP माझा असेल, इथं देखील त्यांनी काम केलं होतं. अतिशय धडाडीचा हा पत्रकार. मात्र आपण त्यांना गमावलेलं आहे. अवघ्या 42व्या वर्षी काळानं घाला घातला. त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, तसंच आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. निसर्ग चक्रीवादळ आलं तेव्हा देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रिपोर्टिंग केलेली होती. राजकीय सामाजिक बातम्यांमध्ये त्यांचा चांगलाच हातखंडा होता. पुणेकरांचे अनेक प्रश्न आतापर्यंत त्यांनी हिरिरीनं मांडलेले होते. नगर जिल्ह्याचे सुपुत्र पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झाल्याच्या बातमीनं सुन्न झालो. सत्यजित तांबे यांची ट्विटरवरची प्रतिक्रिया. सगळे मित्र झटत होते. पुण्यात कोरोनाचं संकट वाढत असताना खूप प्रयत्न केल्यानंतर जागा मिळाली, पण माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही, असं सत्यजित तांबे म्हणतात. तर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. पुण्यातील तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झालं. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्याचे महापौर आपल्यासोबत आहेत, मुरलीधर मोहोळ. एका तरुण पत्रकाराचा कोरोनानं जीव घेतलेला आहे, मात्र कोरोनापेक्षा तो व्यवस्थेनंच जीव घेतलेला असं म्हणावं असं वाटतं या क्षणाला. काय प्रतिक्रिया? खरं तर पांडुरंग आपल्यात जाणं हे आमच्या सगळ्यांसाठीच निश्चितच धक्का आहे, दुर्दैवी घटना आहे. अगदी गेले 5.5 महिने पांडुरंग हा पुण्यातल्या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीवरती अत्यंत बारीक त्याचं निरीक्षण आणि त्याचा प्रवास सगळा हा कोरोनाच्या या सगळ्या संकटाच्या काळात त्यांनी खूप काम केलं. कालही जेव्हा पांडुरंगच्या या सगळ्या विषयात आम्ही सगळ्यांनी म्हणजे तेव्हा अश्विनी असेल, मंदार गोंधळे असेल, आमचे अमोल काविटकर असतील, वैभव सोनवणे असतील, या सगळ्यांशी संपर्कात होतो. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला त्याला तातडीनं बेड उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. बेड उपलब्ध रात्री झाला, परंतु जे काही तिथून त्याला त्या रात्री हलवणं आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स त्यावेळेस उपलब्ध होणं हे थोडंसं मी 100% मान्य केलं पाहिजे की काही व्यवस्थेमधल्या त्रुटी आज पांडुरंगला आपल्यातलं घेऊन गेल्या. त्यामुळे जबाबदारी कोणी झटकायचीच नाहीये की हे कोणाचं होतं, ही महापालिकेची जबाबदारी का राज्य शासनाची. परंतु ह्याच्यामध्ये नक्की पांडुरंग आपलं जाणं हे मला असं वाटतं खूपच मनाला दुःख आणि वेदना देणार आहे. रात्री दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला बेड उपलब्ध आपण करून दिला, पण इतक्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये पांडुरंगला आता नंतर डॉक्टरांनी सुद्धा तिथलं असंच सांगितलं की आपण पांडुरंगला सुद्धा आता या सिच्युएशन मध्ये आपण शिफ्ट करणं हे सुद्धा थोडा धोकादायक वाटलं. या सगळ्या ह्याच्यातच मला असं वाटतं की खूप जवळचा मित्र आहे माझा सुद्धा, तो गेले अनेक वर्षाची माझे त्याचे संबंध होते आणि एक चांगला मित्र गेला. परंतु व्यवस्थेमधले काही जे काही दोष असतील, त्रुटी असतील, ह्या कुठलीही यंत्रणा असेल, महापालिका असेल अथवा जी काही राज्य शासनाच्या माध्यमातून उभं राहिलेलं कोविड जम्बो हॉस्पिटल असेल, त्याच्यामध्ये कोणी कोणावरती न ढकलता ही स्वीकारली पाहिजे. परंतु असा माणूस जाणं आणि अत्यंत कमी वयाचा मनमिळावू असलेला हा आमचा मित्र आज गेला, याचं मनापासून खूप दुःख होत आहे. पण मोहोळजी, प्रश्न असा आहे की या अगोदर या कोविड सेंटरमध्ये कसा गलथान कारभार आहे हे सातत्याने TV9नी देखील बातम्या दाखवलेल्या होत्या. जीवघेणा बनलेलं आहे हे कोविड सेंटर. त्या कोविड सेंटरमधूनच जिथे आम्ही आमचा मित्र गमावलेला आहे, अश्विनी माझी सहकारी तिथे सगळे शोकाकुल आहेत. म्हणजे केवळ अश्विनीच नाही, बाकीच्या सगळ्या चॅनल्सचे रिपोर्टर असतील, बाकीच्या वर्तमानपत्रातले सगळे त्याचे सहकारी असतील, ते तिथे जमलेले आहेत, शोकाकुल आहेत सगळे. अश्विनी, तुला काय विचारायचं आहे महापौरांना? महापौर, रात्री तुम्ही आपलं जेव्हा बोलणं झालं होतं की बेड अरेंज केलाय झालेला आहे असं तुम्ही फोनवरती सांगितलं, आणि त्याआधी दुपारी सुद्धा आपण फोनवरती बोललो होतो इथल्या सगळ्या सिच्युएशन बद्दल.
पण महापालिकेकडे कार्डियक अँब्युलन्स जी आहे तीच नाहीये, हे सुद्धा रात्री आपण जेव्हा सगळं धावपळ करत होतो आणि सगळे धावपळ करत होते, केवळ आम्हीच करत असं नाही तर तुमची सगळ्यांची आम्हाला साथ मिळाली, पण ती अपुरी पडली. याचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे. कारण की तुम्हाला फोन केले, खासदार असतील, गिरीश बापट असतील, रुबल अग्रवाल असतील, विक्रम कुमार असतील, सौरभराव असतील, या सगळ्यांशी तुम्ही स्वतः सुद्धा या प्रत्येकाशी पर्सनली बोलत होता. पण फक्त तुम्हाला, आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवाजीनगर ते दीनानाथ मंगेशकर हे अगदी 5 ते 7 मिनिटांचं अंतर आहे आणि 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावरती जाण्यासाठी आपल्याला अँब्युलन्स उपलब्ध झाली नाही. आपण काय कर, हा प्रश्न फक्त आमचा सहकारी पांडुरंग गेलाय हा नाहीये, तर या ठिकाणी उपचार घेणारे जे सर्व पेशंट्स आहेत, आपण पुणेकरांना दिलासा देतोय, पण हे जर असं घडतंय तर त्याचं काय करायचं, याची जबाबदारी कुणी घ्यायची. कारण की जम्बो तर जसं अनेक जण म्हणतात की हे एजन्सीला दिलेलं आहे, महापालिकेच्या हातात काही नाहीये, पण मग याची जबाबदारी कुणी घ्यायची. याच्यामध्ये एक वास्तव आहे जे आपण जी मोळजी, याच्यामध्ये एक वास्तव आहे जे आता अश्विनीने सांगितलं की नक्की जबाबदारी याच्यामध्ये घ्यायची कोणी. आज हे इतकं मोठं जम्बो हॉस्पिटल उभं राहताना याच्यामध्ये महानगरपालिकेची भूमिका जी होती ती ठरलेली होती की महापालिकेने याच्यामध्ये 25% निधी जो आहे हा उभा करण्यासाठीचा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, आणि या सगळ्या यंत्रणा ज्या होत्या, मेडिकल स्टाफ उपलब्ध करणे असेल, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणे असेल, तिथे लागणारे साधन सामग्री उपलब्ध करणे, याचे वेगवेगळे काय असतील ते टेंडर्स हे PMRDच्या माध्यमातून त्यांनी करावे, आणि ही चालवण्यासाठी सुद्धा जी एजन्सी नेमली ही त्या टेंडर माध्यमातून केली गेली. त्यामुळे आता मी सुद्धा असं म्हणणार नाही की ही जबाबदारी 100% त्यांनी स्वीकारली पाहिजे. आज पांडुरंग आपल्यातनं गेलाय, पण भविष्यात सुद्धा अशी कुठलीही घटना आता होणार नाही हे सुद्धा आता मान्य केलं पाहिजे किंवा स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून महापालिकेची याच्यामधली भूमिका जी होती की याच्यामध्ये सुपरविजन, काही महापालिकेचे अधिकारी नेमले, त्यांनी सुपरविजन या ठिकाणी करावं. याच्यामधली पूर्णपणे जी काही यंत्रणा लावली होती, जे काही मेडिकल स्टाफ लावला, सगळा लावला होता, तो त्या टेंडर सिस्टीमद्वारे लावला होता, एजन्सी नेमली गेली होती. आता त्यांच्यामधला हा थोडासा नियोजनाचा अभाव निश्चितपणे आहे. थोडं त्या ठिकाणी काही नागरिकांच्या तक्रारी जशा आपल्यापर्यंत आल्यात तशा आमच्या सगळ्यांपर्यंत आल्यात, आणि म्हणून याच्यामधला जे काही दोष आहेत त्याच्यातल्या त्रुटी ते दूरच केल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये आता मी PMRDवर ढकलणं, PMRDने राज्य सरकारने महापालिकेवर ढकलणं हा मुद्दाच नाही. आता याच्यामध्ये ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी ती स्वीकारलीच पाहिजे आम्ही. आणि म्हणून पांडुरंग तर नक्की गेलाय, पांडुरंग तर परत येणार नाही, पण पांडुरंग सारखे भविष्यामध्ये कुठली घटना होणार नाही याची जबाबदारी आता स्वीकारली पाहिजे आम्ही पण. जी मुरलीधर मोहोळजी, खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल. आणि जे सगळे प्रयत्न जे आहेत ते महापालिका असेल किंवा सरकार असेल यांच्याकडनं येणाऱ्या काळात होतील अशी अपेक्षा करूया. कारण आणखी किती जीव गेल्यानंतर आपण जागे होणार आहोत हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. शेकडो करोड रुपये खर्च केले जातात, हजारो करोड खर्च केले जातात, कागदावर दिसतात, त्यांचं होतं काय हा मात्र प्रश्न पडलेला आहे. एक ॲम्ब्युलन्स जर आपल्याला वेळेत मिळत नसेल आणि जर जीव जात असेल अशा प्रकारे, तर मग काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. राम शिंदेजी माजी मंत्री आपल्यासोबत आहेत. राम शिंदेजी, गलथान कारभार कशाला म्हणतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण याने आम्ही आमचा एक सहकारी आज गमावलेला आहे, जो परत आता कधी येणार नाही. त्याचं असह्य होणारं दुःख आम्हा प्रत्येकाला आहे. मात्र प्रश्न असा आहे की याला दोषी कोण आता? तर पांडुरंग रायकरची गेल्याची बातमी मला सकाळी समजली. मी तर अवाकच झालो. माझे आणि त्याचे अतिशय वैयक्तिक, मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, तो जिल्ह्याचा सुपुत्र असताना आणि तो एक उमदा पत्रकार असताना मी त्याला जो बघितला आहे, मी त्याला तो अनुभवला आहे. तो अतिशय निखळ आणि एक चांगला पत्रकार, एक चांगला व्यक्ती इतक्या कमी वयामध्ये जातो आणि या व्यवस्थेचा तो बळी होतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा एका उच्च इलेक्ट्रॉनिक वाहिनीचा पदस्थ पत्रकार जाणं ही आम्हा सर्वांचीच खऱ्या अर्थाने तर ही अपयश आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याला वेळेत उपचार मिळायला हवे होते. म्हणून पांडुरंग रायकर गेलाय, आता ही फक्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून भावना व्यक्त करणं एवढंच आपल्या हातात राहिलेलं आहे. परंतु आपण सर्वजण आणि ही व्यवस्था त्याला वाचवू शकलो नाही, ही वस्तुनिष्ठ ही बाब खरी आहे. आणि मला आता त्याचा प्रत्यय आलेला आहे. आणि अशा पद्धतीचं जर हे दिवसेंदिवस करोनाचा विळखा आणि आवाका वाढत चाललेला आहे
आणि सगळ्यांनी अलर्ट होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावर ढकलून हा विषय संपणार नाही. शेवटी माणसांचे जीव जात आहेत. या सगळ्यांनी एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि गरजू लोकांना मेडिकल फॅसिलिटीज देण्याची गरज आहे. पांडुरंग गेलाय, त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. शेवटी तो TV9च्या माध्यमातून, आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जनतेला अपडेट्स देत होता. पुणे आणि पुणे परिसरातील अपडेट देत होता. आपल्या त्याच्या माध्यमातून माहिती मिळत होती आणि त्याचाच बळी हा करोनाच्या माध्यमातून गेला. अतिशय दुर्दैवी बाब आहे, अतिशय वाईट ही बाब आहे आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जी सदोष यंत्रणा आहे याच्यातली दोष आपल्याला बाजूला करून येणाऱ्या कालखंडामध्ये लोकांना त्याच्यामध्ये सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावरती ढकलून चालणार नाही आणि पांडुरंग रायकर गेला हे अतिशय मनाला दुःख देणारी घटना आहे. शेवटी एका सामान्य कुटुंबातून मुंबई, पुणे, नगर अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना त्याचा जीव त्याच्यामध्ये गेलाय. आज त्याची मुलं, त्याची मिसेस ही उघड्यावर पडलेली ही गोष्ट अतिशय दुःख आणि वेदना देणारी आहे आणि त्यामुळं जबाबदार व्यक्तीला शासन झालं पाहिजे या मताचा मी आहे. जी, राम शिंदेजी धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. मी पुन्हा एकदा जातोय. अश्विनी सातव माझी सहकारी आपल्यासोबत आहेच, कारण काल रात्रीपासून हे सगळे पत्रकार मित्र जे आहेत ते जागे आहेत. मग ते कुठच्याही चॅनलचे असू देत, कुठच्याही वृत्तपत्राचे असू देत, खूप जीव तोडून सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. अश्विनी, आत्ता आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. कारण या सगळ्यात आपण सातत्यानं हा प्रश्न विचारतोय, कारण मी अश्विनी म्हटलं एकीकडे डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे ना प्रचंड एक चीड येते की काय नेमकं काय करावं, काय कोणाला जाऊन धरावं या सगळ्यामध्ये. असं करत मला जे झालेलं आहे मला माहिती आहे, तुझी देखील तीच अवस्था आहे. आणि प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे या क्षणाला, कारण असा एक एक जीव जातोय. आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे केंद्रीय पथकं येऊन गेली. पुण्याची अवस्था सगळ्या जगात बदनाम झालेली आहे पुणे कोरोनामुळे, की ज्या प्रकारे जीव गेलेले आहेत, सगळ्यात जास्त जीव गेलेले आहेत पुण्यामध्ये आत्तापर्यंत. आणि तरीही जर व्यवस्था सुधारत नसेल तर करायचं काय या सगळ्या लोकप्रतिनिधींनाच विचारूया आपण. अश्विनी, अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. हा प्रश्न की आपण पाहतोय की कोविड सेंटरचं काम ज्या पद्धतीनं चालू होतं, कोविड सेंटरचं उद्घाटन झाल्यानंतर सुद्धा इथलं काम पूर्ण झालेलं नाही, त्याच्या बातम्या सुद्धा आम्ही केलेल्या आहेत. आणि मग असं असताना की नेमका जबाबदार कोण? महापालिका. आता सगळे म्हणतात की आम्ही जबाबदारी झटकत नाही, पण जबाबदारी जर कुणी झटकत नसेल तर जबाबदारी घेणार कोण? पालकमंत्री अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी या कोविड सेंटरची उभारणी करा, मृत्यूदर कमी करा, कमिट्या नेमा, हे सगळं नेमलं तर मग आता जबाबदारी जर तुम्ही सगळे म्हणताय आम्ही झटकत नाही तर जबाबदारी घेणार कोण याचं उत्तर आम्हाला मिळेल का? अश्विनी, अतिशय दुर्दैवी घटना आहे. पांडुरंगचं निधन झाल्याची वार्ता आल्यानंतर मला तर धक्का बसला. पांडुरंग केवळ TV9चा किंवा पत्रकार नव्हता, तो आमचा एक मित्र देखील होता आणि ग्रामीण भागातून येऊन त्यांनी पत्रकारितेमध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्याला आज पुण्यामध्ये मृत्यूला सामोरं जावं लागलं. पुण्यामध्ये ही घटना घडली याचं व्यक्तीचा आम्हाला फार दुःख आहे. कारण आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये सुविधा नाहीत, पुणे, मुंबई, नागपूर शहरी ठिकाणी मध्ये चांगल्या सुविधा आहेत, पण शहरामध्ये सुद्धा आल्यानंतर त्याची जी अवस्था या ठिकाणी पण अनेकांनी पाहिली, ती पाहिल्यानंतर प्रशासन खडबडून जागा होणार आहे की नाही, आणि तर ते जर होणार नसेल तर त्याच्यासाठी आपण एकत्रितपणे काय करू शकतो याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. जम्बो सेंटर असेल, कोविड सेंटर असेल, त्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये चांगल्या व्यवस्था होत्या, परंतु आता हे नवीन जी मोठी मोठी कोविड सेंटर्स होतात त्या ठिकाणी मात्र सुविधा अजून पूर्ण केल्या जात नाहीत आणि त्याचाच बळी आज आपला पांडुरंग गेला. पण कोविड सेंटर जरी केलं असलं तरी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला जागा मिळू शकली नाही, अँब्युलन्स मिळू शकलं नाही. एक त्याचा सहकारी म्हणून आणि पुण्याचा एक प्रश्न फक्त पांडुरंगचा नाहीये, प्रश्न पुण्यातल्या सगळ्या नागरिकांचा आहे, सगळ्यांचा आहे. जबाबदारी कोण घेणार? प्रत्येक या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांची याची जबाबदारी कोण घेणार? नाही, निश्चितच याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे.
आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी मृत्यू होतात किंवा रुग्णांवरती उपचार चांगल्या पद्धतीने होत नाहीत, भरमसाठ बिलं लावली जातात, त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. आणि कसं चौकशी होत असताना कोणतं हॉस्पिटल आहे, कोणता अधिकार आहे, महानगरपालिकेचा आहे का शासनाचा आहे, या कुठलाही विचार न करता त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. अश्विनी, म्हातारी मेलेचं दुःख नाही, पण काळ सुखावतोय आणि तो जो काळ सुखवायचा नसेल तर आताच या क्षणापासून या अशा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती असते किंवा कोणावरती कडक कारवाई केली पाहिजे. माझी पालकमंत्र्यांना तीच विनंती राहील की दादा, आपण कार्यक्षम म्हणून आपण आपली ख्याती आहे, आपण या अशा प्रकरणामध्ये जिथे दिरंगाई होते त्या ठिकाणी स्वतः आपण लक्ष देऊन त्याच्यावरती कारवाई करावी. पांडुरंग तर येणार नाही, पण तो असे अनेक पांडुरंग आपल्यातून जाऊ नये ही भगवंत चरणी प्रार्थना. मी त्याला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जी अंकुशजी, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. मात्र पुन्हा पुन्हा आम्ही तोच प्रश्न विचारतोय की पांडुरंगच्या जाण्याला नेमकं जबाबदार कोण? अश्विनी, माझी सहकारी, खरे तर 2 दिवस हे सगळे पत्रकार मंडळी जी आहेत, मित्र आहेत पांडुरंगाचे, ते दिवस रात्र झटत आहेत. खूप प्रयत्न त्यांनी केले, जेवढ्या ओळखी होत्या सगळ्या लावल्या, मात्र इतका गलथान कारभार की त्यांनाही यश आलं नाही. आणि जोपर्यंत यश आलं, ॲम्ब्युलन्स आली, तोपर्यंत फार उशीर झालेला होता. अश्विनी, आता देखील तुझ्यासोबत हे सगळे पत्रकार मित्र आहेत, विविध चॅनल्सचे आहेत, वर्तमानपत्रातले आहेत, त्यांनी देखील खूप मेहनत घेतली कालपासून. खरं तर खरं सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. रविवारी रात्री जेव्हा पहिला फोन आला की पांडुरंगला बेड अवेलेबल, पांडुरंग कोपरगाववरनं निघालाय आणि आपल्याला बेड अरेंज करायचंय, तर आपल्या सहकार्यांसोबत आधी बोलल्यानंतर माझा पहिला फोन वैभवला गेला होता. वैभव सोबत आहे. वैभव, रविवारपासून वैभव काय अनुभव आहेत? आपण किती फोन केले आणि काय झालं? काल रात्री पण आपण इथे सगळे होतो, रात्री 2 वाजता आपण कॉन्फरन्स कॉलवरती डॉक्टरांशी बोललो, काय सांगशील? हे असं होणं व्यवस्थेचं अपयश आहे. गेले 2 दिवस आम्ही पांडुरंग, ह्या केवळ आमची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं हा मुद्दा आहे. काल महापौरांपासून विभागीय आयुक्त, कमिशनर या सगळ्यांशी आम्ही सगळ्यांशी बोललो, सगळ्यांनी प्रयत्न केले नाहीत असं नाही, पण ही व्यवस्था इतकी गेंड्याच्या कातडीची, हे सगळं आम्हाला करावं लागलं. आणि त्यानंतर पांडुरंगला तिथं व्हेंटिलेटर अवेलेबल झाला. गेले 8 दिवस आम्ही रोज बातम्या करतोय. ज्या जम्बो कोविड सेंटरचं उद्घाटन एवढ्या मोठ्या थाटामाटात केलं, 100 कोटी रुपये खर्च केलेत, 3 वेगळ्या एजन्सीज आहेत. PMRDAचं म्हणणं आहे हे आम्ही केवळ उभं करून दिलंय, हे महापालिकेला सोपवलंय. महापालिका म्हणते की हे 3ऱ्या लाईफ केअर नावाच्या मुंबईच्या संस्थेला चालवायला दिलेलं आहे. अजित पवार असं म्हटले होते उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांनी, मंगळवारपर्यंत बातम्या करू नका, कारण आतमध्ये सॅनिटायझेशनचं काम जे आहे ते पूर्ण झाल्याशिवाय पेशंट्सला आत घेता येणार नाही. मंगळवार गेला मंगळवार म्हणजे आज 8 दिवस आहेत. पूर्ण क्षमतेनं अजूनही हे जम्बो हॉस्पिटल सुरू होऊ शकत नाही. इथलं व्हेंटिलेटर ICUचं काम हे अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. कुठून पेशंट आला तर त्यानं पुण्यामध्ये काय करायचं, ज्याचं इथं कुणीच नाहीये. आम्ही किमान पांडुरंगसाठी प्रयत्न केले. काही गोष्टी आमच्या हातामध्ये नव्हत्या. आलेल्या ॲम्ब्युलन्सेसचे व्हेंटिलेटर बायो बंद पडले. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही डॉक्टरांच्या संपर्कामध्ये होतो. अचानक त्याचा ऑक्सिजन 3.5च्या सुमारास 50 पर्यंत खाली पडलं. ही सामान्य परिस्थिती नाहीये हे लक्षात घेऊन सुद्धा व्यवस्था का सुधारणा करत नाही? अजूनपर्यंत एकही जॉईंट मीटिंग इथे झालेली नाही. आजची घटना घडल्यानंतर आता महापालिकेचे आयुक्त, PMRDAचे अधिकारी आतमध्ये बसून बैठक करतायत. वास्तविक काल त्यांनी प्रयत्न केले, केवळ त्यांच्यावरती दोष द्यायचा नाही आम्हाला. रुबल अग्रवाल असतील, मुरली मोहोळ असतील, महापौर सौरभराव असतील, ते स्वतः पांडुरंगच्या कुटुंबियांशी बोलत होते. पण हे केवळ एकट्या पांडुरंग पुरतं नाहीये. आज नवा पेशंट जर कुठूनही महाराष्ट्रातून पुण्यात आला, पश्चिम महाराष्ट्रातून, तर त्यानं कशाच्या जीवावरती आणि त्याच्या नातेवाईकांनी कुठल्या भरोश्यावरती इथून गेटमधून आतमध्ये त्याला सोडायचा हा प्रश्न आहे. कारण इथून आत गेलेला पेशंट परत बाहेर येईल का त्याची खात्री कुणाला नाहीये. त्याच्याबाबत काय घडतंय आतमध्ये, त्याला कुठले उपचार दिले जात आहेत, ते उपचार कोण देतंय, ते देणारे डॉक्टर्स किती ट्रेंड आहेत, त्यांचा अनुभव काय, याची कुठलीही माहिती कुणालाही नाहीये. आम्ही काल याच विवंचनेतून दुपारी 2 नंतर मंगेशकर हॉस्पिटलला बेड अरेंज करायचा म्हणून प्रयत्न सुरू केले, कारण या जम्बो हॉस्पिटलमध्ये ते होऊ शकत नाही याचा अंदाज आम्हाला आलेला होता. साधारण दुपारी ॲडिशनल कमिशनर आहेत रुबल अग्रवाल, त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचा ऑक्सिजन स्टेबल आहे 85 वरती येऊन. त्यानंतर प्रयत्न सुरू केले. आम्ही प्रयत्न सुरू केल्यानंतर सुद्धा 7 वाजले. सगळ्यांनी प्रयत्न केले नाही अशातला भाग नाहीये. सगळ्यांनी ज्यांनी ज्या क्षमतेनं शक्य होईल त्या क्षमतेनं प्रयत्न केले. अगदी इथून आम्ही
संगमनेरला सत्यजित तांबेंना फोन केला, त्यांनी DY पाटीलमध्ये एक व्हेंटिलेटर बेड अरेंज करून ठेवलेलं होतं. भारती हॉस्पिटलला बेड अरेंज करायचा प्रयत्न झाला, व्हेंटिलेटर बेड. त्या दरम्यान मंगेशकर हे सर्वोत्तम असेल किंवा ते जवळ आहे, इथं उत्तम ट्रीटमेंट मिळेल म्हणून मंगेशकरचं बेड हे सगळ्यांच्या प्रयत्नातून मिळाल्यानंतर त्याला तिथं केवळ हलवायचं होतं. 7 मिनिटाचं अंतर आहे, 7. फक्त ॲम्ब्युलन्स मिळालेली आहे त्याला. या व्यवस्थेमध्ये पुण्यासारख्या शहरात कार्डियक ॲम्ब्युलन्स जर मिळू शकत नसेल तर उपयोग काय आहे? या शहराचा मेट्रोपॉलिटन सिटी समजली जाते ही. इतकी मोठी व्यवस्था, इतके कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत, काय उपयोग झाला या सगळ्याचा? या एकाही व्यवस्थेचा शून्य उपयोग आहे. इथं कुणीही काहीही काम करत नाही. आज आता इथं प्रायव्हेट हॉस्पिटलच्या प्रायव्हेट ऑपरेटर्सचे लोक येऊन बसलेत आणि इथून पुढे आता यंत्रणा कशी सुधारायची याची चर्चा सुरू झाली आहे. जे जीव गेलेत हे सुरू झाल्यापासून 4 जणांचा मृत्यू झाला या जम्बो हॉस्पिटलमध्ये. रोज 2 जणांचा मृत्यू होतोय. हे यापूर्वी का झालं नाही हा प्रश्न आहे. सगळेजण हात वर करतायत. आपल्याला माहिती आहे परिस्थिती अत्यंत वाईट आहे, पण या परिस्थितीमध्ये सुद्धा जे उत्तम आहे ते आपण का करू शकलो नाही ही सगळ्यात मोठी खंत आहे. आम्ही पांडुरंग आपल्या सोबत नाही हा सगळ्यात मोठा शॉक आम्हाला आहेच, पण त्यानंतर सुद्धा ही व्यवस्था किमान आता तरी सुधारायला हवी. यात कुणाला दोष देणं हा उद्देश नाही आहे, केवळ कॉर्डिनेशन. 3 संस्था एकत्र येऊन एक हॉस्पिटल उभं करतात आणि तिथं लोकांना उपचार मिळू शकत नाहीत. सांगितलेल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर 10-10 दिवस इथं व्हेंटिलेटर येत नाहीत. आलेल्या व्हेंटिलेटरची कामं पूर्ण होत नाहीत आणि पेशंट्स बाहेर थांबवले जातात. ॲम्ब्युलन्सेसमध्ये 5-5, 6-6 तास थांबवले जातात. आपण सप्टेंबर महिन्यात पीकला जाऊ असं सांगितलं जातं. किमान पत्रकारांनी काल इतके प्रयत्न केल्यावरती ही जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचा काय, हाच एक प्रश्न सगळ्यांना आहे. राज्यकर्त्यांना, विरोधकांना, व्यवस्थेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा. त्यांनी किमान पक्षी याचा विचार करायला हवा, ही व्यवस्था कशी सुधारवता येईल. वैभव, मिकी आहे माझ्यासोबत की उद्घाटन झाल्यानंतर 2 दिवसानं मिकीनी बातमी केली होती की इथं कुठलीच सुविधा नाहीये. हे हॉस्पिटल जे कशा पद्धतीनं अपूर्ण आहे आणि काल रात्री मिकी पण या ठिकाणी सोबत होता. मिकी, काय सांगशील? खरं तर जम्बो कोविड केअर सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन झालं 23 तारखेला आणि त्यानंतर 26 तारखेला या ठिकाणी रुग्णांना उपचार होईल अशी व्यवस्था आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा देखील केलेली होती. त्यानंतर 26 तारखेला दुपारी मी या ठिकाणी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये अजून सुद्धा बेडची अरेंजमेंट त्या ठिकाणी सुरू होती आणि हे सगळे दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यात टिपलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या चॅनलवर ही ब्रेकिंग बातमी चालवली. त्यानंतर पुन्हा एकदा सगळी यंत्रणा हल्ली, काही मंत्र्यांचे फोन सुद्धा मला आले की ही बातमी तू दाखवल्यानंतर आम्ही रोज त्याचा फॉलोअप घेतोय. परंतु अशा पद्धतीने या हॉस्पिटलमध्ये सध्या डॉक्टर्स उपलब्ध आहेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी जसं वैभवनी उपस्थित केला त्या लेवलचे ते एज्युकेटेड आहेत का, आतमध्ये सगळे यंत्रणा आहे का, ही देखील या ठिकाणी खूप गंभीर बाब आहे. आम्ही रात्री या ठिकाणी या जम्बो कोविड केअर सेंटरच्या समोर थांबून ॲम्ब्युलन्सची अरेंजमेंट करत होतो, व्यवस्था पाहत होतो. सगळेजण होते, तर मंदार सर असेल, वैभव असेल, ही असेल, सगळेजण आम्ही या ठिकाणी होतो. किमान आम्ही 10 ते 15 फोन लावले असतील. ॲम्ब्युलन्स अरेंजमेंट आली, त्यामध्ये व्हेंटिलेटर सुरू नाहीये असं सांगण्यात आलं. आतमध्ये आम्ही कंटिन्यू पांडुरंगशी बोलायचा प्रयत्न करत होतो. आतमध्ये काय चाललंय हे आम्हाला बाहेर कळू शकत नाही. आतमध्ये या ठिकाणी अलाउड नाहीये, खरं तर आपण जाऊ शकत नाही. परंतु रात्री या ठिकाणी जेव्हा मी यात स्वतः होतो, काही लोक देखील या ठिकाणी होते ज्यांचे फॅमिली मेंबर्स आतमध्ये ऍडमिट असतील, ते देखील अक्षरशः रडून आम्हाला आतली व्यवस्था सांगत होते. सर, आम्हाला काही कळत नाही, आमच्या पेशंटला आतमध्ये काय होतंय. आतापर्यंत या जम्बो कोविड सेंटरमध्ये 4 लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि आज आपल्यामध्ये पांडुरंग नाहीये. खरंच खूप शॉकिंग गोष्ट आहे. सकाळी मला जेव्हा हे कळालं, तातडीने मी या ठिकाणी पळत आलो आणि आज सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत. खरं प्रशासन काय करतंय? एवढ्या गाजावाजांनी जम्बो कोविड सेंटरचं अजित पवारांनी या ठिकाणी उद्घाटन केलं, बानेरमध्ये केलं, हिंजवडीमध्ये करतायत. खरंच त्या ठिकाणी योग्य उपचार मिळत आहेत का, हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. बानेरचं कोविड सेंटर पण अजून सुरू झालेलं नाही. शैलेश काळे आहेत जे गेली अनेक वर्ष महापालिकेमध्ये वार्तांकन करत आहेत. शैलेश, काय अनुभव आहे तुमचा? कारण की आपण सगळेच प्रयत्न करत होतो. ह्या 2 दिवसातल्या अनुभवाबद्दल आणि त्याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय, काय वास्तव आहे पुण्यातलं? मुळात हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर 5 दिवसांनी सांगितलं होतं की हॉस्पिटल सुरू होईल, पण प्रत्यक्षात तयारी नसल्यामुळे पहिल्या दिवशी मागच्या मंगळवारी एकच पेशंट आला होता. तेही की थोडंसं प्रेशराईज झाल्यासारखं काम करते प्रशासन, असं एका बाजूला दिसतंय. या ठिकाणी 800 बेड्स आहेत. तर 800 बेडसाठी डॉक्टर्स किती लागतील, सपोर्ट स्टाफ किती लागतील आणि 3 शिफ्टमध्ये किती लागेल याची माहिती कधीही प्रशासनाने दिलेली नाही.
फक्त जम्बो हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं म्हणजे उपचार होतात अशातलंही नाही. हे मान्य आहे की इथं ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर म्हणजे ज्यांची प्रकृती खालावली आहे असेच पेशंट्स येणार आहेत, तिथे मृत्यू होतील वगैरे ह्या गोष्टी हे मान्यच करायला पाहिजे. परंतु जर तुमचा डॉक्टर्स आणि इतर स्टाफ नसेल, कारण 2 दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ महिला होत्या, त्यांनाही सकाळी दुपारी आणलं होतं या ठिकाणी, तर त्यांना संध्याकाळीपर्यंत फक्त पाणीही विचारलं नाही, कोणी पाणीही विचारलं नाही, औषधं तर दूरचीच, आणि दुपारचं जेवण त्यांना संध्याकाळी. तर आम्ही त्या बातम्या केल्या होत्या, पण त्यावेळेस आम्ही विचारलं की नेमकी काय व्यवस्था केली आहे, तर त्या आता सगळ्या गोष्टी टेंडरिंग मध्ये आहेत असं सांगितलं गेलं, केटरिंग वगैरे. वैभव, आपण जर पाहिलं की या सगळ्या गोष्टी अजून पाईपलाईन मध्ये आहेत. मग जर असं असेल तर राज्य सरकार हे सुरू करत असताना याची पेशंटच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न पडतो. मग केवळ उद्घाटन करण्यासाठी किंवा आम्ही किती काम करतोय हे दाखवण्यासाठी तुम्ही जम्बो हॉस्पिटल उभारताय, बानेरमध्ये कोविड व्हेंटिलेटर करताय, विरोधी पक्षनेते असतील, उपमुख्यमंत्री असतील, तुम्ही एकत्र येताय, त्याची उद्घाटन करताय, सगळं दाखवताय, पण ते चालवणारी यंत्रणा जर तुमच्याकडे नसेल तर या यंत्रणेला आम्ही हळदी कुंकू व्हायचं का? रात्री सुद्धा जेव्हा मी डॉक्टरांशी बोलले त्यावेळेस ते म्हणले इथं 60 पेशंट आहेत आता माझ्याकडे आणि 3 डॉक्टर आहेत, मी काय करू? तुमच्या सोबत जर मी अँब्युलन्स सोबत जर जी विदाऊट व्हेंटिलेटरची अँब्युलन्स आहे त्या अँब्युलन्स सोबत जर मी डॉक्टर दिला तर इथं कोण बघणार? म्हणजे आतमध्ये सुद्धा डॉक्टर्स असतील, दुसरा पॅरामेडिकल स्टाफ असेल, हा पुरेसा उपलब्ध नाही. आत काय चाललेलं आहे, पेशंट सोबत काय व्यवहार केला जातोय हे बाहेर काहीही कळत नाही. इतकी भयानक परिस्थिती जी आहे ती पुण्यासारख्या शहरामध्ये आहे. जी जी, आणि हा सगळा आक्रोश समजू शकतोय, कारण आपण आपला सहकारी